काय तुम्ही पण फक्त फेसबुकवर वेळ घालवता का? फेसबुक, इंस्टा किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही फक्त टाईमपास म्हणून त्याच्याकडे बघता का? किंवा मग फेसबुकवरती फोटो टाकणे किंवा एखादं काहीतरी पोस्ट टाकणे इथंपर्यंतच तुम्ही फेसबुकचा वापर करताय का? मग थांबा. तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. जर तुमच्याकडे फेसबुक आहे, जर तुमच्याकडे इंस्टाग्राम आहे, तर नक्कीच तुम्ही त्याचा वापर करून घर बसल्या तुमची एक साईड इन्कम किंवा तुमची एक स्वकमाई तुम्ही नक्की करू शकता. तर कसं काय आणि कोणत्या माध्यमातून हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघणे गरजेचं आहे. तर तुम्ही जर या माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या भागांचे व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरच मिळेल. तर आता मी जसं तुम्हाला म्हटलं की तुम्ही त्यातलेच आहात की बाबा फक्त फेसबुकवरती वेळ जात नाही म्हणून रील्स बघायचे, टाईमपास करायचा, कुठले तरी पोस्ट किंवा फोटो एखादा टाकायचा, त्याच्यावर किती लाईक्स आले, कोणी किती कमेंट केले, हेच जर बघताय का तुम्ही. आणि जर तुम्हाला लिहायची आवड आहे, समजा तुम्ही 2 ओळी जरी लिहित असाल ना, तरी देखील तुमचं ते लिखाण तुम्हाला घर बसल्या एक इन्कम मिळून देऊ शकतं. हो, हे अगदी 100% खरं आहे की तुम्ही जे लिहिताय, मला हे तुम्हाला विचारायला नक्की आवडेल की तुम्हाला किती जणांना लिहायला आवडतं. लिहायला म्हणजे अगदी थोडीशी कविता किंवा चारोळी किंवा डायरीसुद्धा जर तुम्ही लिहित असाल तर तुम्हाला लिहायला आवडतं का? मग तुमच्या मनात हा प्रश्न कधी आला नाही का हो की आपण जे लिहितो आहे किंवा लिखाण करतो आहोत किंवा बरेचसे आपल्या मैत्रिणी असतील की जे बरेचसे ॲपवरती लिहित आहेत, कथा, मोठमोठ्या स्टोरीज लिहित आहेत, कोणी कविता लिहित आहे, कोणी आलक लिहित आहे, बरंचसं साहित्य लिहित आहेत. पण या सगळ्या लिखाणातून तुम्हाला हा प्रश्न कधीच नाही पडला नाही का की बाबा आपण हे जे लिखाण करतो ते फक्त फुकटच करतो आहोत, म्हणजे फक्त लिहितो आहोत आपण. या लिखाणातून आपल्याला कमाई का मिळत नाही आहे किंवा हे लिखाण आपण फक्त लिहितच जातो आहे, पण या बदल्यात कोणी मानधन किंवा काही बक्षीस स्वरूप म्हणा, काही कोणीच आपल्याला काहीच रक्कम देत नाही आहे, किंवा आपण फक्त दुसऱ्यासाठी किंवा स्वतःसाठी पण एक आवड किंवा छंद म्हणून लिहितो आहोत, लिखाण करत आहोत. पण ह्याच लिखाणातून तुम्हाला जर कमाई करता आली तर नक्कीच ही एक आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. कारण आपण जेवढं विचार करून आपलं बौद्धिक कष्ट म्हणूया त्याला, ते आपण मेहनत घेऊन अगदी आपल्या रात्रंदिवस आपण जागून विचार करून एखाद्या गोष्टीवर, एखाद्या विषयावरती आपण लिखाण करतो. बरेचसे लेखिका असे आहेत की ज्या दीर्घकथा मालिका लिहितात, पण एक नेमका त्यांना एक प्लॅटफॉर्म नाही आहे किंवा एक नेमकं गायडन्स नाही आहे की जेणेकरून त्यांना हे समजेल की तुम्ही जे लिखाण करताय ते तुमचं कमाईचं साधन बनू शकतं. हो, नक्कीच बनू शकतं. तर लिखाण आणि ते कमाईचं साधन किंवा तुमचं लिखाण तुम्हाला कमाई करून देण्यासाठी ते किती दर्जेदार असायला हवं किंवा त्या लेवलचं ते असणं गरजेचं असतं लेखन. मग लेखन याच्यासोबतच तुम्ही आज सगळीकडे पाहिला असाल की बाबा बऱ्याच ठिकाणी फेसबुकवर किंवा इंस्टावरती तुम्ही हे पाहिलं असेल हा शब्द की कंटेंट रायटर किंवा कंटेंट रायटिंग. तर हे कंटेंट रायटिंग नेमकं काय आहे आणि कोणाला कंटेंट रायटर म्हटलं जातं याचीच मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि घर बसल्या तुम्हाला तुमच्या कमाईचा मी मार्ग देखील सांगणार आहे. आता कंटेंट रायटिंग म्हणजे काय तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल, पण तुम्हाला कोणी हे विस्तृतपणे सांगणार नाही की नेमकं कंटेंट रायटर काय आहे. कारण तुम्ही जर कंटेंट रायटर बनलात ना तर तुम्ही तुमची कमाई सुरू कराल. त्यामुळे तुमच्या जवळचे कोणी असतील किंवा नातेवाईक असतील, ते स्वतः जरी कंटेंट रायटिंग करत असतील तरी देखील ते तुम्हाला सांगणार नाहीत किंवा गाईड करणार नाहीत. कारण आपल्याकडे पुढे जाणाऱ्याला मागे खेचण्याचं एक प्रवृत्ती आहे. अपवादाने काही लोक चांगले नक्कीच आहेत जे मदत करतात, सगळं गायडन्स करतात, पण बऱ्याच ठिकाणी एखादा समोर जातो आहे, मग आपल्याला जमलं नाही, मग ते त्याला का जमवून द्यायचं, करू द्यायचं, अशी वृत्ती मनात येते. त्यामुळे त्याचा पाय खेचला जातो. मग आपल्याला माहिती आहे, त्या गोष्टीचं ज्ञान आहे, तरी देखील लोक ते सांगण्यासाठी धतावत नाहीत किंवा पुढे येत नाहीत. असे बरेचसे लोक आहेत. पण जे ज्ञान आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला दिल्याने त्याचं नुकसान काही होत नसते अशा लोकांना समजत नाही. कारण
जो तो इथे वेगवेगळ्या बुद्धिमत्तेने जन्माला आलेला आहे. प्रत्येकाकडची बुद्धिमत्ता ही वेगवेगळी आहे. जो तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतो, लिहितो. माझे लिखाण आणि तुमचं लिखाण याच्यामध्ये नक्कीच फरक असणार आहे. मी माझ्या कल्पनाशक्तीने, मी माझ्या वेगळ्या अँगलने मी एखादी कथा लिहू शकते, तीच तुम्ही दुसऱ्या अँगलने तुमच्या दृष्टिकोनातून ती वेगळ्या पद्धतीने लिहू शकता ना. त्यामुळं असं तुम्हाला गायडन्स करणारे खूप कमी जण आहेत. पण आज मी तेच तुम्हाला सांगणार आहे की कंटेंट रायटिंग काय आणि कशा पद्धतीने त्याच्यातून तुम्हाला कमाई करता येऊ शकते. तर त्यासाठी प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे. तुम्ही कंटिन्यूस हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पहा, कारण एक पण पॉईंट मिस झाला तर तुम्हाला याचं महत्त्व समजणार नाही आहे. आपण आजपर्यंत फक्त लिहित आलो आहोत स्वतःसाठी किंवा इतरांसाठी. आता बघा, बरेच ठिकाणी फेसबुकवरती अशा जाहिराती मी पाहिलेल्या आहेत की बाबा एक सामूहिक कथासंग्रह आम्ही काढणार आहे किंवा कविता संग्रह काढणार आहोत. मग तुमची कथा किंवा कविता तुम्ही लिहित असाल तर नक्की आम्हाला तुमची कविता पाठवा, आम्ही प्रातिनिधिक काव्यसंग्रह छापून देतो. अरे पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला नाही का की इथे आपल्याच कविता घेऊन हे लोक पुस्तक काढणार आणि तुम्हाला त्याच्या बदल्यात काय देतात, ते मानधन देतात का? कधीतरी तुम्ही तुमच्या मानधनाबद्दल चौकशी केली आहे का? एक लेखिका म्हणून तुम्ही कधी तुमची कथा दिली आहे समोरच्याला प्रातिनिधिक संग्रह काढण्यासाठी, सामायिक जे असेल, सामायिक कथासंग्रह किंवा कविता संग्रह काढण्यासाठी दिले असेल, तर तुम्ही कधी त्यांना मानधनाची विचारणा केली आहे का हो? का म्हणून तुम्ही फुकट तुमच्या कथा कविता लोकांना देता? कारण हे पुस्तक छपाई करून त्यातल्या 1-2 प्रती तुम्हाला देतील, भले 10 प्रती देतील, पण बाकीच्या प्रती काय जे त्यांनी ते पुस्तक काढले किंवा मासिक काढलं आहे त्याचं पुढं काय होतं आहे, ते किती जणांना पुढे विकलं जातं आहे आणि त्याच्यातून जी कमाई होते ती लेखकाला ते थोडं तरी टक्केवारी देतात का? हा विचार तुम्ही कधी समोरच्याला कधी हा प्रश्न विचारला आहे का हो? मला माहिती आहे बऱ्याच जणांनी अशा कविता आणि कथा दिल्या असतील, द्या, नक्की द्या. पण एक लेखक म्हणून आता पूर्वीचा काळ नाही राहिला की सगळं बाबा दिलं एखाद्या मासिकात आणि छापून आलं, त्यात समाधान मांडलं, संपलं. नाही, आज सोशल मीडियासारखा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे जिथं तुम्ही तुमचं लिखाण विकू शकता. हो, ऑनलाईन प्रॉडक्ट म्हणू याला आपण, की हे ऑनलाईन प्रॉडक्ट आहे तुमचं लिखाण, ते तुम्ही ऑनलाईन विकू शकता. मग जिथे तुमच्या साहित्याला किंवा तुमच्या लिखाणाला, तुमच्या कामाला जर मानधन मिळणार असेल, त्याच्या विक्रीतून तुम्हाला थोडाफार का होईना फायदा होणार असेल, तर तुम्ही ते साहित्य फुकट का म्हणून देता? बरोबर. मग आज सोशल मीडियासारखा हा मोठा प्लॅटफॉर्म आहे जिथे प्रत्येकजण इथे प्रत्येक समजा एखादी छोटीशी रील जरी बनवायची झाली ना तर त्याच्यासाठी लिखाण करावं लागतं. एखादी जाहिरात बनवायची 2 ओळीचं तुम्हाला लिखाण करावंच लागतं. असं उठून तुम्ही व्हिडिओ किंवा रील बनवू नाही शकत. बऱ्याचशा कंपन्यांना ईमेल्स लिहायला देखील रायटर लागतात किंवा एखादे मोठे ग्रुप्स आहेत. आता जसा माझा फेसबुक ग्रुप आहे, तिथे पण बरेचसे टास्क चालतात, कार्यक्रम होतात. अशा वेळेस अशा ग्रुपमध्ये फक्त लिखाण करण्यासाठी काही रायटर्स हवे असतात. तर त्यामुळे सोशल मीडियामुळे आज लेखकांना बऱ्याच ठिकाणी डिमांड आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणण्यापेक्षा खूपच डिमांडिंग आहे. तो आहे कंटेंट रायटर. या कंटेंट रायटरला येणाऱ्या भविष्यात पण चांगलं त्याचं फ्युचर आहे आणि कितीही मॉडर्न टेक्नॉलॉजी आली तरी देखील लिखाणाला किंवा लिखाणाचं महत्त्व हे कमी झालेलं नाही आहे. भले तुम्ही टेक्निकली लॅपटॉपवर किंवा कम्प्युटर मोबाईलवर लिहा, म्हणजेच टाईप करतो आपण, पण लिखाणाला आजही तितकंच महत्त्व आहे. फक्त फरक एवढा झालेला आहे की पूर्वी आपल्या लिखाणाला इतकं कोणी मानधन वगैरे देत नसायचं, पण आज वेळ आलेली आहे तुम्ही तुमचं लिखाण विकून त्यातून तुमची कमाई करू शकता. फुकट तुम्हाला कोणाला लेखन द्यायचं नाही आहे. मग यासाठी जास्त काही करण्याची गरज देखील नाही आहे, कारण तुमच्याकडं तुमचं फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, याचाच वापर करून आपल्याला आपलं लिखाण विकायचं आहे आणि ते स्वतः आपण पर्सनली करायचं आहे. यासाठी कोणाची मदतीचीही गरज नाही आहे. तर हे लिखाण कशा पद्धतीने तुम्हाला कमाई करून देते हेच आपण पाहणार आहोत. आता मी जसं म्हणते की कंटेंट रायटर म्हणजे काय. आता बऱ्याच लोकांना वाटतं की कंटेंट रायटिंग म्हणजे काय, तर फक्त एखादा आर्टिकल किंवा लेख लिहिणं, पण हे खरं नाही आहे. तर तुम्ही आज जे सोशल मीडियावर जे काही पाहतात, फेसबुकवर जे पाहता, इंस्टावर जे पाहता किंवा यूट्यूबवर जे पाहता, हे जे सगळं पाहताय ना, हे सगळं कंटेंट आहे. मग ती कविता असो, कथा असो किंवा एखादा व्हिडिओ असो किंवा रील असो, जे तुम्ही पाहताय, जे तुमच्या डोळ्यांना दिसतंय ते सगळं आहे कंटेंट.
आणि हे जो कंटेंट जो लिहितो तो असतो कंटेंट रायटर. ही एक सोपी भाषा किंवा व्याख्या म्हणता येईल कंटेंट रायटिंगची. म्हणजे सोशल मीडियावरती जे जे व्हायरल होतं, जे जे आपल्याला दिसतं, ज्या ज्या पोस्ट दिसतात ते सगळं कंटेंट असतं आणि तो लिहिणारा जो लेखक असतो त्याला कंटेंट रायटर असं म्हणतात. मग याच्यामध्ये ब्लॉग लेखन आलं, इन्स्टाचे पोस्ट असतील, FBवरती काही कॅप्शन लिहिणं असेल, ॲडव्हर्टाईज असतील, यूट्यूबसाठी स्क्रिप्ट लिहिणं असो, किंवा एखाद्या बिझनेस म्हणला एखादा बाबा त्यांना रायटर हवा असतो, बाबा आमच्या प्रॉडक्टबद्दल जाहिरात लिही किंवा आमच्या प्रॉडक्टची माहिती सांग, असे बरेचसे किंवा ईमेल्स लिहायलासुद्धा तिथे रायटर हवे असतात. तर हे सगळं तयार जो करतो, जो लिहितो तो असतो कंटेंट रायटर. म्हणजेच ज्याला शब्दांची ताकद काय आहे आपल्या आणि शब्दांची ताकद योग्य पद्धतीने वापरता येते तो कंटेंट रायटर नक्की बनवू शकतो, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर हे काम कोण करू शकतं बरं? त्यासाठी मोठे तुमच्याकडे पदवी असायला पाहिजे का? किंवा तुम्ही एक सक्सेसफुल रायटरच असायला हवं का? असं काही नाही आहे. तुम्ही गृहिणी असाल, शिक्षिका असाल, लेखिका असाल, किंवा तुम्ही नोकरी करणाऱ्या पण असाल, किंवा पार्ट टाईम तुम्हाला जॉब करायचा आहे, किंवा तुम्हाला वेळ आहे रिकामा आणि त्या रिकाम्या वेळेत काय करू शकते मी, असं जर तुमचा विचार असेल तर नक्कीच तुमच्यासाठी हे कंटेंट रायटिंग खूप महत्त्वाचं असणार आहे. तर ज्यांना एक साईड इन्कम म्हणून हवं आहे, साधं गृहिणीचंच आपण बघितलं तर ती घरातल्या कामामध्ये इतकी व्यस्त असते, पण तिची आवड आहे बाबा, तिला लिहिता येतं, कविता ती छान लिहिते, मग ती देखील हे कंटेंट रायटिंगचं काम करू शकते, तेही घर बसल्या तिच्या लिखाणातूनच. मग तिचा असा वेळ पण जाणार आहे आणि त्या लिखाणाला कमाई पण मिळणार आहे. उगाचच फेसबुक आहे आणि इन्स्टा आहे म्हणून ते रील्स बघत स्क्रोल करत बसायचं आणि त्यात वेळ घालवायचं, असं करू नका. आज जर तुम्ही तुमची सुरुवात केली तर उद्या नक्की जाऊन तुम्ही एक यशस्वी कंटेंट रायटर बनणार आहात. एखादी चांगली गोष्ट बनण्यासाठी बघा वेळ द्यावा लागतो, तसंच आहे. जेव्हा तुम्ही आज सुरू कराल ना तेव्हा एक 6 महिन्यांनी का होईना तुम्ही एक सक्सेसफुल कंटेंट रायटर म्हणून नावारूपाला याल. आणि यासाठी जास्त काही कष्ट नाही आहेत, फक्त प्रामाणिकपणे आणि सातत्याने तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे. एवढंच त्याच्यामध्ये हा बेस आहे किंवा म्हणता येईल. याच्यामध्ये एवढंच आपल्याला प्रयत्न करायचा आहे की बाबा सातत्य आणि प्रामाणिकपणे काम करत राहायचं आहे. हा त्याचा फंडा आहे की तुम्ही यशस्वी कंटेंट रायटर बनवू शकता. तर आता लिखाणातून बघा कमाई करण्याचे 5 मार्ग आहेत, मी ते तुम्हाला सांगणार आहे. पहिला मार्ग आहे तो म्हणजे फ्रीलान्सिंग. आता घर बसल्या काम असेल, हे जे फ्रीलान्सिंगचं काम आहे हे तुम्ही घर बसल्या तुमच्या सोयीनुसार करू शकता. मग याच्यामध्ये वेबसाईटवरती लिखाण करणं असेल, सोशल मीडियासाठी ब्लॉग लिहिणं असेल, किंवा एखाद्या प्रॉडक्टसाठी लिखाण करणं असेल. तर सुरुवातीला तुम्हाला याच्यामध्ये कमी पैसे मिळतील कारण तुम्ही नवीन असणार आहात. जोपर्यंत समोरच्याला तुमच्या कामाची क्वालिटी समजत नाही, तुमचं काम कसं आहे हे समजत नाही, तोपर्यंत तुमची व्हॅल्यू वाढत नाही. त्यामुळे सुरुवात जरी छोट्या रकमेने झाली तरी देखील भविष्यात एक 6 महिन्यांनी का होईना तुमचं लिखाणाची लेवल वाढणार आहे, तेव्हा तुमची कमाईसुद्धा त्या लेवलनी वाढणार आहे. कधीही बघा कोणतीही गोष्ट घ्या त्याची सुरुवात ही छोट्या प्रमाणात असते, पण जेव्हा तुम्ही सातत्याने त्याच्यात निरंतर प्रामाणिकपणे काम करत राहता, कष्ट घेता, मेहनत करता, तेव्हा पुढे जाऊन एक 4-6 महिन्यातच आपल्यालाच अनुभव येतो की बाबा आपलं काम या लेवलचं झालेलं आहे आणि माझी कमाई पण या लेवलला गेलेली आहे. त्यामुळे सुरुवात जर आज तुम्ही छोटी केलीत, आजच तुम्ही करा असं मी म्हणते. आजच करा, हीच संधी आहे. कारण येणाऱ्या हा नवीन वर्षात आता हे 3-4 महिन्यामध्ये किंवा कुणी सांगावं तुमचं लिखाण इतकं छान असेल किंवा तुम्ही तितक्या सराव आणि प्रॅक्टिसने तुम्ही लिखाणाला तेवढं छान प्रगल्भ बनवलं असेल तर नक्कीच लवकरच 3-4 महिन्यातच तुम्ही ॲज अ कंटेंट रायटर म्हणून काम करू शकणार आहात. तर त्यासाठी फक्त लिखाण येणं तुम्हाला गरजेचं आहे. लिखाण येणं म्हणण्यापेक्षा तुम्ही सरावाने ते नक्कीच शिकू शकता. त्यामुळे फ्रीलान्सिंगचं काम आहे जे घर बसल्या तुम्ही करू शकता. दुसरं आहे ते ब्लॉग किंवा आर्टिकल लिहिणे. यामध्ये तुम्ही ब्लॉगमध्ये तुम्ही स्वतःचा ब्लॉग किंवा स्वतःचं वेबसाईट काढू शकता आणि तिथे लिखाण करू शकता. किंवा बरेचसे न्यूज पोर्टल असतात बघा, यूट्यूबवर किंवा फेसबुकवरसुद्धा न्यूज चॅनल असतात, तिथे न्यूज लिहायला देखील कंटेंट रायटर हवा असतो. तर या पद्धतीचं काम पण तुम्ही घर बसल्या करू शकता, तुमच्या वेळेनुसार करू शकता. पुढचा प्रकार म्हणजे तिसरा यूट्यूब स्क्रिप्ट. आता आपण हा जो यूट्यूब चॅनल बघा, तुम्ही यूट्यूब उघडून बघा ॲप, हजारो लोक तिथं यूट्यूबर आहेत की जे व्हिडिओ टाकत आहेत. रोज हजारोने तिथे व्हिडिओ येत आहेत, तेवढे पब्लिक होत आहेत. तर त्यांना
स्क्रिप्ट रायटर लागतो की त्यांच्या व्हिडिओचं, त्यांचा जो विषयाचा व्हिडिओ आहे त्यासाठी लिखाण करणारा एक रायटर त्यांना हवा असतो, तो असतो कंटेंट रायटर. जर तुम्ही कथा कविता लिहू शकताय तर नक्कीच यूट्यूबसाठी सुद्धा तुम्ही स्क्रिप्ट लिहू शकता. तुम्हाला हेच सांगायचं आहे. तर यूट्यूबसाठी पण लिखाण करण्यासाठी कंटेंट रायटर गरजेचा असतो. इथून पण तुम्ही तुमच्या मनासारखं इन्कम कमवू शकता. इथं तुम्हाला चान्स आहे. ॲज अ लेखक लेखिका तुम्ही तुमचं लिखाणाची किंमत तुम्ही स्वतः ठरवू शकता. तुम्ही सांगू शकता की बाबा ह्या आर्टिकलच्या बदल्यात मी इतकं घेते. मग सुरुवाती छोटी असेल पण कालांतराने तुमचं ते व्हॅल्यू नक्कीच वाढणार आहे, तुमची कमाई वाढणार आहे. चौथा प्रकार म्हणजे ईबुक बनवणे. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की तुमच्याकडून जे कथा कविता मागून सामूहिक कथासंग्रह वगैरे प्रसिद्ध केला जातो ते हेच असतं, हाच प्रकार असतो. तोच म्हणजे की ईबुक असतं किंवा मग हार्डबुक. पण ठीक आहे, आजकाल प्रत्येकाला इथं वेळ नाही आहे. त्याला फक्त 2 मिनटात ऑनलाईन हातात जे मोबाईल आहे त्याचा वापर करून जर लोकांना कथा ऐकायला आवडत असेल, वाचायला आवडत असेल, ऐकण्याचं म्हणण्यापेक्षा ऐकण्याला कसं ऑडिओ कथासुद्धा असतात, ऑडिओ कथाचे ॲप असतात, तिथं पण लोक ऐकू शकतात. पण शेवटी ऑडिओ बनवायचा म्हणजे पण ऑडिओ स्टोरीज लिहायची, रेकॉर्ड करायची म्हणजे कथा लिहिणं आलंच. तर अशा पद्धतीनं जे ईबुक असेल तुमचं ते तुम्ही इतर कोणाच्याही मागे न लागता, कोणालाही तुमच्या कथा न देता स्वतः घरबसल्या ईबुक स्वतःचं बनवू शकता आणि ते ॲमेझॉनवर तुम्ही प्रकाशित करू शकता. यासाठी पूर्णपणे तुमचं मानधन जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. आणि इथे महत्त्वाची गोष्ट एक मी सांगू इच्छिते, ॲमेझॉन हा असा प्लॅटफॉर्म आहे जो आपल्या लेखकासाठी खूप छान आहे. इथे तुम्हाला म्हणजेच लेखकाला 70% रॉयल्टी दिली जाते. विचार करा, आजपर्यंत तुम्ही तुमच्या कथा कविता बऱ्याच जणांना बाहेर दिल्या असतील, त्याचं एक सामूहिक तुम्हाला कथासंग्रह किंवा कवितासंग्रह मिळाला असेल, पण त्या लोकांनी तुम्हाला मानधन किती दिले याचा विचार करा. तेच ॲमेझॉनवर 70% म्हणजे सगळ्यात जास्त रॉयल्टी ही ॲमेझॉन आपल्याला देतं. मग हे ईबुक जर तुम्ही घर बसल्या तुमच्या पद्धतीने तुम्हाला हवं असेल तसं, आणि इथंसुद्धा किंमत तुम्ही ठरवू शकता. तुमच्या पुस्तकाची किंमत तुम्ही ठरवू शकता. तुमच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे ते तुम्ही बनवू शकता. तर या ईबुकद्वारे तुम्ही स्वतःचं इन्कम जनरेट करू शकता आणि तिथे फक्त तुमची एकट्याची मालकी असणार आहे. बाहेर तुम्हाला कोणालाही तुमचं साहित्य देण्याची गरज नाही आहे, कारण ॲमेझॉनने खूप छान हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे ज्याच्याबद्दल कोणाला काहीच माहिती नाही आहे. माहिती असेलही पण त्याचा वापर कितीजण करतात माहीत नाही. पण ह्या ईबुकबद्दल मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे नक्कीच. पुढचं म्हणजे सोशल मीडिया कंटेंट. तर आज अनेक बिझनेसमनसाठी सोशल मीडिया मॅनेजर हवा असतो. म्हणजे त्यांचं सोशल मीडिया, त्यांचं जो प्रोफाईल आहे म्हणजे फेसबुक झालं, इंस्टा झालं, ते हँडल करण्यासाठी, कारण त्यांचे बरेचसे बिझनेस किंवा त्यांचं काम खूप असतं, त्यांचे 2-3 अकाउंट असतात, त्याच्यामुळे हे हँडल करायला त्यांना जमत नाही. सोशल मीडिया अकाउंट जे असतात मग तिथं त्यांचं प्रॉडक्टची जाहिरात टाकणे असो किंवा व्हिडिओ बनवून टाकणं असो, काही त्यांचं जे काम आहे म्हणजे ॲज अ मॅनेजर ते तुम्ही काम करू शकता जर तुम्हाला कंटेंट रायटिंग येत असेल तर. आणि पुढचा प्रकार ईबुकचा सोशल मीडिया कंटेंट झाला आहे. तर हे 5 प्रकार आहे. त्या 5 प्रकारातून किंवा या माध्यमाद्वारे तुम्ही तुमची कमाई नक्कीच करू शकता. मग आता हे सगळं कसं करायचं, तर यासाठी तुम्हाला काय पाहिजे, तर तुम्हाला लिखाणाचा बेस असला पाहिजे. पण ते सुद्धा लिखाण साधं नाही, त्या लिखाणाचं पण काही नियम आहेत. प्रत्येक लिखाण कोणकोणत्या पद्धतीने प्रत्येक लिखाण हे वेगळ्या प्रकारे वेगळ्या साच्यात लिहिलं जातं. ते त्या पद्धतीने लिहिलं तरच ते लिखाण चांगल्या पद्धतीचं होतं. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बाहेर जेव्हा स्पर्धेसाठी काही तुमचं साहित्य देता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे मी तर इतकं छान कविता लिहिली, कथा लिहिली, मग ती विजेती का नाही झाली. तर आपलं साहित्य आपल्याला छान वाटतं, पण समोरच्यांना जेव्हा तुम्ही देता त्या स्पर्धेच्या निकषांमध्ये ते बसलं पाहिजे, त्या दर्जाचं ते तेवढं लेखन असलं पाहिजे. मग हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही लिखाण करता आहात ही गोष्ट चांगलीच आहे, पण त्या लिखाणाला पॉलिश करण्याची गरज आहे. जेव्हा तुमचं लेखन पॉलिश्ड होऊन बाहेर पडेल ना, तेव्हा नक्कीच तुमच्या पुढे असंख्य मार्ग कमाईचे तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. पुढचा प्रकार याच्यामध्ये येतो तो म्हणजे व्हिडिओ कंटेंट असतो. तर आज लोक वाचण्यापेक्षा ना पाहण्याला जास्त हे करतात.
प्रायोरिटी देतात. जसं आपण यूट्यूब पाहतो, फेसबुकच्या रील्स पाहतो, तर लोकांना व्हिडिओ बघणं जास्त आवडतं. मग ते प्रवासामध्ये किंवा काम करता करता देखील व्हिडिओ बघू शकतात. पण पुन्हाच हेच की व्हिडिओ बनवणं म्हणजे पण इथं काय आलं तर इथं पण रायटिंगच आलं. इथं पहिलं सुरुवातीला लेखन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. मग व्हिडिओचा कंटेंट कसा असतो, कशा पद्धतीने व्हिडिओ बनवले जातात, त्यासाठी कोणत्या ॲपची गरज असते किंवा कोणतं टिप्स आहेत की ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. तर हे सगळं पण मी तुम्हाला शिकवणार आहे. आता बघा, सुरुवातीला तुम्हाला काही शिकायचं आहे तर सगळ्यात अगोदर तुमचा माइंडसेट क्लिअर असायला हवा. तुम्हाला स्वतः तुम्ही ठरवलं पाहिजे किंवा मला हे करायचं आहे. माझं लिखाण आहे, आजपर्यंत मी माझा छंद, माझी आवड म्हणून मी लिहित आले किंवा इतरांना देण्यासाठी, मी वाचिकासाठी देण्यासाठी वगैरे लिहित आले. पण आत्ता वेळ आली आहे की माझं लिखाण जगासमोर आणायचं आणि तेही माझ्या लिखाणातून मला कमाईचे मार्ग शोधायचे आहेत आणि त्यातून मला कमाई करायची आहे आणि त्या पद्धतीचं लिखाण आणि ॲज अ प्रोफेशनल कंटेंट रायटर मला बनायचं आहे. हा माइंडसेट अगोदर तुम्ही ठरवा. तुम्ही स्वतःशी हा विचार पक्का करा. मला जमत नाही आहे चांगलं लिखाण किंवा माझं इंग्लिशच छान नाही आहे, मला व्हिडिओसाठी कॅमेरा नाही आहे किंवा मी छान दिसत नाही आहे, माझ्याकडे तसेच काही इन्स्ट्रुमेंट नाही आहेत. तर ह्या सगळ्या कुठल्या गोष्टीची गरज नसते. फक्त तुमच्याकडे इच्छा पाहिजे, मी हे काम करू शकते. आज तुम्ही यूट्यूबवरती पाहिलं असेल की वयस्कर बऱ्याचशा अशा लेडीज आहेत, खास करून लेडीजचंच मी म्हणते, अगदी 60-70च्या घरात असणाऱ्या, 70-75 वय असणाऱ्या वयस्कर, आपण त्यांना वयस्कर का म्हणायचं, त्या महिला देखील यूट्यूब उत्तमपणे सांभाळतात, व्हिडिओज टाकतात. एक लेडीज आहेत, त्या मला वाटतं एक राजस्थानी आहेत, खूप छान रेसिपीचे पदार्थ ते करून दाखवतात, व्हिडिओ टाकतात. इतकं छान बोलणं त्यांचं छान आहे, त्यांचं प्रेझेंटेशन, त्यांचं रेसिपी दाखवणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मे बी त्या वयाने मोठ्या आहेत, बहुतेक साधारणतः 70 वयाच्या असतीलही, पण एवढ्या आत्मविश्वासाने त्या व्हिडिओ टाकतात, बोलतात आणि रेसिपी दाखवतात. त्यांचं खरंच कौतुक आहे. त्यामुळं कुठलीही गोष्ट शिकायची तर त्याला वयाचं बंधन नाही आहे. उलट जेवढं तुम्ही गुंतून राहाल एखाद्या कामामध्ये, तुम्ही स्वतःला इन्व्हॉल्व करून ठेवाल, गुंतून ठेवाल, तेवढंच तुम्हाला एकटं पण वाटणार नाही आणि आपण काहीतरी करतोय. आणि आपली कमाई जी असते ना, आपल्या सर्व कमाईचा आनंद हा वेगळाच असतो. ज्या महिला खरंच कमवते असतील, जॉब करत असतील, त्यांच्याकडे बघा आणि त्यांना विचारून बघा की खरंच आहे, स्वतःची थोडी जरी स्वकमाई असेल ना, ती खरंच आनंद देणारी आणि सुख देणारी असते. त्यामुळे आता तुम्ही यूट्यूब सुरू करणार म्हणलं तर सुरुवातीला बघा, तुमच्या जवळचेच किंवा घरचेच लोक म्हणतील, काय या वयात यूट्यूब जमणार आहे का तुला? ते खूप झंझट असतं, ते व्हिडिओ बनवा असतं, मग ते एडिटिंग आलं, मग ते टेक्निकल गोष्टी तुला जमणार नाहीत, नको या फंदात पडू, असाच सल्ला तुम्हाला देतील. कारण पुन्हा तेच आहे, एखादा पुढे जातोय किंवा नवीन काहीतरी शिकतोय म्हणल्यावर त्याचं पाय ओढणारे बरेच जण असतात, आपल्याला ना उमेद करणारे खूप जण असतात. त्यामुळे इतरांकडे, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यांना इग्नोर करा. कोण काय बोलते याच्याशी काहीही संबंध ठेवू नका. तुमचं मन तुम्हाला काय सांगते याच्यावरती विचार करा. मला हे करायचं आहे. मेन म्हणजे तुमच्याकडे तुमचा आत्मविश्वास पाहिजे. कुठलंही वय असू दे, काहीही वयात शिकण्यामध्ये किंवा वयाचं बंधन, वय हे अडथळा कधीच होत नाही. तुमच्याकडे तुमचा आत्मविश्वास असेल ना, तर मग असं हजारो लोक जरी तुम्हाला काही बोलले, तुम्हाला नाउमेद केलं त्यांनी, तरीसुद्धा काही फरक पडत नाही, जेव्हा आपण आपल्या निर्णयावरती ठाम असतो. आणि मुळात म्हणजे स्वतःवर विश्वास असायलाच हवा आपल्याला. आपण लिहितो आहोत, आपण काहीतरी काम करणार आहोत, आपण नवीन काहीतरी सुरू करायचं म्हणतोय, त्यामुळे आपला अगोदर स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. मी हे करू शकते, नक्कीच करू शकते आणि मला याच्यामध्ये यश मिळणार आहे, या माइंडसेटनी तुम्ही जर याच्यात उतरला ना, तर 100% नाही तर 200% मी खात्री देते की तुम्ही यशस्वी कंटेंट रायटर नक्की बनणारच आहात. तर तुम्ही आज सुरुवात केली तर सरावाने, प्रॅक्टिसने ती गोष्ट पुढे जाऊन त्याच्यातून चांगलं आउटपुट तुम्हाला नक्की मिळणार आहे. आणि जे लोक तुम्हाला आज बोलत असतील की या वयात यूट्यूब काढणार किंवा या वयात हे काम करणार, ते करणार, कसलं असलं हे कंटेंट रायटिंग, असं जे बोलणारे लोक आहेत ना, ते उद्या तुमच्या यशाकडे बघतील ना, तेव्हा त्यांना जाणीव होईल की बाबा नाही, इस बंदे में कुछ तो बात है, असं त्यांना त्यावेळेस नक्की वाटेल. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट हीच आहे, स्वतःवरती विश्वास ठेवा,
आणि प्रामाणिकपणे काम करा. यश तुमचंच आहे. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. आणि मला हे जमणार नाही ही भीती सगळ्यात अगोदर मनातून काढून टाका. कारण भीती ही आपल्या मनातच असते आणि आपल्या मनाला आपणच सांगायचं असतं की नाही हे मी करणार आणि मला हे जमणारच. आणि जेव्हा तुम्ही या कामात उतराल तेव्हा ॲटोमॅटिकली तुमची भीतीसुद्धा तुमच्यापासून दूर जाईल. कारण एखाद्या चांगल्या कामात, एखाद्या क्रिएटिव्ह कामामध्ये जर तुम्ही स्वतःला गुंतवून घेतलं आहे तर नक्कीच तुम्हाला ते जमणार आहे आणि त्यात तुम्ही यशस्वी देखील होणार आहात. त्यासाठीच आता मी जे म्हटलं की मी हे सगळं सांगण्याचं कारण हेच होतं की तुम्हाला लेखन, जे मी म्हटलं पॉलिश लेखन, तुमच्या लेखनाला पॉलिश करण्याचं काम. आणि कंटेंट रायटर म्हणजे काय, कंटेंट रायटिंग कशा पद्धतीचं असतं आणि कशा पद्धतीने ते केलं जातं, कंटेंट रायटिंगची कामं कुठे मिळतात, हे सगळं मी माझ्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. तर आपली ही कार्यशाळा 4 दिवसाची असणार आहे. 9 मार्चपासून ते 12 मार्चपर्यंत या 4 दिवसामध्ये संध्याकाळी 9 ते 10 या 1 तासामध्ये ही कार्यशाळा होणार आहे. ही ऑनलाईन कार्यशाळा असणार आहे. याचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर ही कार्यशाळा मी घेणार आहे. या कार्यशाळेमध्ये काय शिकवणार आहे, सर्वात अगोदर तुम्हाला तुमची स्वतःची ओळख ही निर्माण करायची आणि ती कशी करायची हे मी सांगणार आहे. दुसरं म्हणजे तुमची स्वतःची स्वकमाई आणि तिसरं म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास तुम्हाला डेव्हलप करायला शिकवणार आहे. तसेच कंटेंट रायटिंगचे बेसिक्स काय आहेत आणि त्याच्यामध्ये क्लायंट कसे शोधायचे, कारण आपल्याला आपलं लिखाण विकायचं आहे. त्याच्यामुळं क्लायंट कुठे शोधायचे किंवा तुमचा जो प्रोफाईल आहे, तुमचा पोर्टफोलिओ आहे तो कसा आणि कुठे बनवायचा हे देखील मी सांगणार आहे. पहिली कमाई तुमची कशी मिळणार आहे, कुठं मिळणार आहे हे देखील मी या कार्यशाळेत सांगणार आहे. या सविस्तर मुद्दे मी आपल्या या कार्यशाळेमध्ये मी शिकवते. तर माझा लेखिका मैत्रिणींचा ग्रुप आहे माझ्यातली मी नावाचा फेसबुकवर, तो गेली 2 वर्ष मी ती कार्यरत आहे 2023 पासून. याच्यामध्ये 9,800 मेंबर आहेत. त्यामुळे 2023 पासून कंटिन्युअसली मी लेखन आणि कंटेंट रायटिंग या 2 कार्यशाळा घेत आलेल्या आहेत. बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना याचा फायदा झालेला आहे आणि खूप छान असं त्यांचे आउटपुट त्यांना मिळालेलं आहे. आणि मला तुम्हाला हेही सांगायचं आहे की वर्कशॉप झालं त्याच्यानंतर देखील तुम्हाला जी कुठली मदत लागेल ती मी तुम्हाला नक्कीच करणार आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीत अडचण आली, भले ती लिखाण असो किंवा टेक्निकल काही इश्यू असतील, मी नक्कीच तुम्हाला सहकार्य करणार आहे. हा कोर्स केल्याचं तुम्हाला डिजिटल सर्टिफिकेटही दिलं जाईल. त्याच्यामुळे खूप छान अशी ही संधी आहे. आणि मुळात म्हणजे या माझ्या कोर्सची मूळ किंमत जी आहे ती 1299 रुपये आहे. पण तुम्ही जर तयार असाल तर नक्कीच येणाऱ्या महिला दिनाचं औचित्य साधून आपण या कोर्सची किंमत ही फक्त 599 रुपयामध्ये केलेली आहे. तर ही सवलत थोड्याच दिवसांसाठी आहे आणि 9 मार्चपासून आपली ही कार्यशाळा सुरू होत आहे. जर खरंच तुम्हाला तुमची ओळख बनवायची असेल, गृहिणीपासून तुम्हाला कंटेंट रायटरपर्यंतची जर झेप घ्यायची असेल, तुमच्या लिखाणाला एक नवीन आयाम द्यायचा असेल आणि स्वतःवरचा एक विश्वास बिल्ड करायचा असेल, आत्मविश्वासानं आणि स्वाभिमानाने जर तुम्हाला जगायचं असेल तर नक्कीच ही कार्यशाळा तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. तर लवकरात लवकर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मी माझा नंबरही देते डिस्क्रिप्शनमध्ये. अजून काही तुमच्या क्वेरीज असतील तर नक्कीच मला कॉल करून तुम्ही विचारू शकता आणि या कार्यशाळेचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या. यातून नक्कीच तुम्हाला लाभ होणार आहे याची मी तुम्हाला खात्री देते. धन्यवाद.